सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबर स्वागत आहे दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आव्हाडकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, ठरल्याप्रमाणे आजच्या आणि उद्याच्या भागातून मिळून 2 सर्वोत्तम विनोदवीरांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यामुळे बघूया कोणाचा पंच पडतोय, कोणावर भारी. त्यासाठी सुरू करूया हास्याची सवारी. मंडळी, 2 उपद्रवी जीवांचा ससेमिरा मागे लागलेला एक बिचारा माणूस आज मॉडेल बनणार आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाविषयी बोलतेय. तुम्हाला हसवायला येत आहेत हास्य महारथी, खानदेशचा सपूत श्याम राजपूत, डायलॉग बोलण्याचा अनोखा रिदम अरुण कदम आणि वेगवान विनोदाचा बादशाह पंढरीनाथ कांबळे. प्रसाद दादा. हा, नमस्कार. नमस्कार नमस्कार सई मॅडम. आज मी मॉडेल आहे बरं. हा, मॉडेल म्हणजे एकावर एक हात ठेवून सेटच्या पाठीमागे तासन तास फोटो शूट करणारा मॉडेल नाही बरं का. तसं नाही, चित्रकलेसाठीच्या मॉडेल आहे बा. तसं माझं गैर मोठं स्वप्न होतं की मिलिंद सोमण यांच्यासारखा मॉडेल बनू बा. गड्यात अजगर बिजगर टाकून फोटो बिटो काढू बा. पण त्याने आहे ना, निसर्गाने ऐन जवानीत माझे केस आणि माझं स्वप्न दोन्ही जबरदस्तीने हिसकाडून घेतले ना माझ्याकडून. पण हरकत नाही, मी काही घाबरलो नाही. तसा नाही तर असा मॉडेल झालेलो आहे मी. आज या आर्ट कॉलेजमध्ये मला मॉडेल म्हणून बोलवलेलं आहे आणि त्याच्यासाठी गैरे पैसे दिलेत बा त्यांनी मला. पण त्यांनी बाय नाही तर कोणीच कसं नाही आहे का नाही रे. थोर चित्रकार थोर चित्रकार पिके दा विंची. बोला थोर चित्रकार एके दा विंची. नव्वदोत्तर काळातली चित्रकलाचे बद्दल आपलं काय मत आहे? वेल, मला वाटतं की पोस्ट मॉडर्निझम इरामधली बहरलेली चित्रकारिता लक्षात घेता आपला आधुनिक चित्रकलेचा व्यासंग आपण वाढवला पाहिजे. खरंय खरंय, म्हणजे मला पण अगदी तंतोतंत तसंच वाटतंय. पण माझा कल थोडासा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगकडे जास्त आहे. बर, म्हणजे व्यक्ती आणि वस्तू प्रत्यक्षात जशी दिसते तशी न दाखवता कलाकाराची त्या संबंधीची भावस्थिती दाखवणारी कला ही खरी कला आहे. पंप 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 दे, पंप दे. वसाऱ्यांनी कुणी लिहिलंय ते एकदा मला समोर भेटायला पाहिजे. थोडक्यात काय तर चित्रकला आणि रेखाचित्रकला म्हणजे थोडक्यात हे जर का चित्रकलेला कळलं तर ते म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा सेम तसंच्या तसंच दिसतं. अरे निघून गेले, यांचं काय एवढंच पाठांतर झालेलं आहे काय? अरे बो, अरे इकडे इकडे वर या ना. चित्रकलेचे वर्ग इथे आहे ना. सॉरी सॉरी सॉरी. काय झालं की म्हणजे काय झालं की म्हणजे असा कॅनव्हसवर असा ओला रंग ओघळावा ना, तसं चित्रकलेबद्दल आम्ही जेव्हा बोलतो ना, आम्ही असं एकदम वाहवत जातो एकदम. नाही तुम्ही ओघडा बा, पण कॅनव्हास पुरता मर्यादित राहा ना. तुम्ही जवळ जवळ स्टँड वरून फरशीपर्यंत छानले गेलेले. नंतर फडक्याने पुसावं लागतं ना ते. आणि याला चित्रकला नाही म्हणत, घाण करणं म्हणतात. नाही, तुम्ही जे म्हणताय ते अगदीच पटतंय मला. पण आता काय करणार, आमचं आयुष्य हेच एक चित्रकला झालेलं आहे. वा 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 वा, क्या बात. तुमचे चेहरे कुठेतरी बघितल्यासारखे वाटतात. श्यामराव, हे दोघं ते तर नाही ना? नाही नाही श्यामराव,
अरे त्या दोघांना एका दमात एवढी कठीण वाक्य बोलताच येऊ शकत नाही. त्याच्या जिबेला अटॅकून मरून जातील शामराव ते. शामराव त्यांचे डोळे बघा ना. शामराव नाही ना शामराव त्यांचे बाल बघा ना. तुम्ही आहे ना निगेटिव्ह नका विचार करू, पॉझिटिव्ह विचार करा. ओके शामराव. वा शामराव, वा शामराव. तर नमस्कार सर, मी नमस्कार. श्याम राजपूत. मी तुमच्या पेंटिंगसाठी ना मॉडेल म्हणून आलेलो आहे बा. आणि मला अशी आशा आहे बा, तुम्ही आज जो मास्टरपीस बनवाल ना त्याच्यामध्ये मी माझे थोडेफार रंग भरेल बा. बसाऱ्या, हा गेले कित्येक बुधवार गुरुवार आमच्या मास्टरपीस मध्ये तू कित्येक रंग भरण्याचा प्रयत्न करत होतास. जमलंय तुला. प्रयत्न चालू आहेत बा. काय चाला करतो बसाऱ्या तू प्रयत्न. तुला जे जमत तेवढंच करायचं. संकन कानाखाली पडलं नाही. सर आपण सुरू करूया बा. चला चला चला. तर थोची एकेदा विंची. थोची पिके दा विंची. हे तोची म्हणजे काय बा? रंग येथेची सांडावा, हा. चित्रकार थोची जाणावा. श्यामराव हे काय होतं? नाही श्यामराव नाही ना. तर पटलं बुवा मला तुमच्या, पण तुम्ही तोचीचा अर्थच नाही सांगितला ना. थोची म्हणजे थोर चित्रकार. हा वा वा वा. असं आहे ते. तर थोची एकेदा विंची. बोला आपण थोची पिके दा विंची. सुरू करूया. हो. चला मग आपले ब्रश काढूया. येस येस या. तुम्ही बसा. बस का. हो हो सर सर. अरे हे बितडा रंगवायचे ब्रश आहेत ना होय. आम्हाला माहितीये तू मॉडेल आहेस. फालतूगिरी करायची ना. Sorry. चौरच जमतं तेवढंच करा. सॉरी अरे काय झालं? अरे हे काय करताय तुम्ही? हे बघ, जे कुठलं चित्र आमच्या कॅनव्हसवर उतरवायचं असेल हा. ते मॉडेल आधी आम्ही स्वच्छ करून घेतो. एक मिनिट. अरे हा डाग का जात नाहीये डोळ्याजवळचा? अरे तो तीड आहे ना हो. जन्मापासून आहे ना तो काय ब्रशने जाणार आहे का? नाही तुम्ही चित्रकार आहे बा, पण तुमची पद्धत मूर्तिकारांसारखी आहे. नाही मी याआधी पण केलेलं आहे बरं का या असं मॉडेलिंग, पण कोणी असं केलं नव्हतं बा. नाही, त्याचं कारण वेगळं आहे. आम्ही दोघंही एकमेवा द्वितीय आहोत. म्हणजे ते एकमेव आणि मी अद्वितीय. बापरे. थोची एकेदा विंची. बोला. मला ना आज म्हाताऱ्या माणसाचं चित्र काढायचा मूड आहे. त्यापेक्षा मला काय वाटतं थोची पिके दा विंची. बोला. आपण याची मिशी काढून टाकली तर आणि छान अशी याला साडी नेसूया आणि कमनीय बांधाची अशी सुंदर स्त्रीचे याचे चित्र काढले तर. हो बेहतरीन. वाह, वाह, वाह. कल्पना तर एकदम रंजक आहे. आपण एक काम करूया, आपण ह्याला अशी घट्ट अशी साडी चापून चोपून नेसवूया. हा. आणि ह्याला असं उलट बसवून इथे ह्याची मान अशी मादक भाव असे त्याच्या चेहऱ्यावर आणून. मी काय बोलतो त्याच्यापेक्षा याला शिवलेस ब्लाऊज दिलं तर. त्यापेक्षा मला असं वाटतं याला ब्लाऊजच नाही दिलं तर. Fantastic! Good idea! आपली चित्रकला अशी बहरेल. अरे हे यार काय चालू आहे तुमचं? काय बरेल? अरे तुम्ही माणसाला बाई बनवताय रे. अशा कुठले चित्रकार आहे? मला ना तुमच्यावर भलता डाऊट येतोय बरं का. अविश्वास. अरे अविश्वास. अरे काय? थोर चित्रकार एकेदा विंची आणि थोर चित्रकार पिकेदा विंची जागतिक कीर्तीच्या चित्रकारांवर अविश्वास नाही हो, सर. हा अपमान आहे. अरे काय? अविश्वास. अविश्वास. झालं. डायलॉग आठवले नाही ना, जोराची ऍक्टिंग करतात ते. अभिनयाचा ऊत आलाय त्यांना. तो बघा तो त्यांनी बायना दांड्या म्हणजे बैल बरं का पुढे रुसून बसलाय. ओ सर. ओ सर. आम्ही नाही जा. अरे अरे मला तसं नव्हतं ना म्हणायचं सर. अरे सर इकडे या ना सर. ओ तुम्ही सर. ओ जिब्रे सर इकडे या. अरे आम्ही जेव्हा शाळेत लहानपणी अशी चित्र काढली होती हा. तेव्हाच गुरुजींनी आमचं चित्र बघितलं आणि बोलले, मुलांनो तुमच्या हातात जादू आहे. तुम्ही जागतिक कीर्तीचे चित्रकार होणार. हो. असं कुठलं चित्र काढलं होतं तुम्ही? पिके दा विंची. हा. चल आपण यांना दाखवूया. चल दाखवूया. एकेदा विंची सुरू करूया. गुरुजींनी सांगितले 10. आम्ही ऐकले 8 कागदावर काढले 6 आणि गुरुजींचे तोंड पहा. बस
बस हे चित्र आमच्या गुरुजींनी पाहिले आणि त्यांनी आम्हाला सर्वोच्च मान दिला, सर्वोत्तम चित्रकार असा मान दिला आणि आम्हाला वर्गाच्या बाहेर जायला सांगितले. तुम्हाला मान नाही दिला तर तुमचा अपमान केला हो. नाही, पण तेव्हाच आम्ही ठरवलं हा. आता जे काही करायचं ते याच क्षेत्रात. असं असं. हो हो, थोडक्यात काय तर आम्ही असे अनेक मास्टरपीस तयार केले, पण याच्यासारखं आम्हाला जमलंच नाही. गुरुजी गुरुजी, आठवण येते तुमची, काय करायचं गुरुजी, हे गुरुजी. थोची एकेदा विंची, सांभाळा स्वतःला, सांभाळा. आपल्याला गुरुजींनी काय शिकवलं होतं? समोरच्याचा मान ठेवायचा, आदर करायचा. चल चल, आपण या मॉडेलला सॅल्यूट मारूया. 1 2 3. 3 पाय चुडेलला सॅल्यूट मारू मॉडेलला. काय रे, ते माझ्या सोबत जे 2 बिंडोक होते ना, त्यांच्या सॅल्यूट शेवटी फसायचा. तुमचा सुरुवातीला फसला येणार रे. चुडेलला 3 पाय असतात का रे? उलटे पाय असतात फक्त. मॉडेलला कोणी सॅल्यूट मारता का रे? असे कसे चित्रकार आहे तुम्ही? आमके ढमके हुतूतून बोकड्या कुठू कुठले? पीके दाविंची, एके दाविंची म्हणे. तुमची पूर्ण नाव सांगा रे, सांगा. मी एके म्हणजे अरुण कदम दा विंची, आणि मी पीके म्हणजे पॅडी कांबळे दा विंची, अर्थात पंढरी. अरे तुम्ही बाय ना पाटोडे सोन परत माझ्या मागे आले का रे? कशाला मरायला आले का रे? मला जर माहिती असतं ना की चित्रकार म्हणून तुम्ही दोघं येणार आहे तर मी इथे आलोच नसतो. मोठा शहाणा. तर तुला माहिती आहे ना काय? की बुधवार गुरुवारच्या स्किट मध्ये आम्ही दोघच येणार आहे तुझ्या बरोबर, तरी तू येतोस ना वासाऱ्या. तुला परडेची हाव आहे. तुला पैसे सोडवत नाही वासाऱ्या. आमचं बघ, आम्ही कला जपतो, आम्हाला कलेची आसक्ती आहे. असं का? आम्ही कलेचा आदर करतो. असं काही करायचं नाही. चाल पोच देते करा. चारे तुमच्यासारख्या दलिंदरांसाठी मी नाही मॉडेलिंग करणार. मॉडेलिंग नाही करणार रे, तर आम्ही दिलेले पैसे परत दे रे. तुम्ही कुठे पैसे दिले? ते आर्ट कॉलेज वाले ना, त्यांनी पैसे दिले मला. भाऊ, ते आर्ट कॉलेज आमच्या दोघांचंच आहे भाऊ. ते कॉलेज आम्ही दोघांनी स्थापन केलं भाऊ. शिकवतो आम्हीच आणि शिकतो पण आम्हीच. अरे खापर तोंड्यांनो, मला त्रास द्यायला तुम्ही कॉलेज स्थापन केलं रे. अरे भलत्या बेकार लेवलला गेले रे तुम्ही. नाही, पैसे देणार आहेस की पोच देणार आहेस? ते पैसे माझ्याकडून घरचे झाले. आता मला काय माहिती, तुमचं कॉलेज म्हणजे तुमची शाळा आहे बा. बरं, पैसे देतोस की पोच देतोस? पोच देतो मी. ठीक आहे, चाल चल पोच दे. सगळ्यात पहिली पोज अशी आहे की पावसाची वाट बघणारा माणूस. ए वासाऱ्या, मोठा शान आहेस काय रे तू? डाऊन टू अर्थ. पाऊस आहे तो, रिस्पेक्ट कर ना त्याचा. ठीक आहे, सॉरी सर. नाही, मला आहे ना, मला असा धावणारा चोर अशी पोज हवी, अशी. अरे दोघांनी मिळून एकच चित्र काढणार. 2-2 पोच कशा घेऊ रे मी एकाच वेळेस? पोच कुठली देऊ? धावणारा चोर. हा ठीक आहे. नो यार, काय झालं? यार नाही यार, मला नाही जमत आहे. मला ना क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय यार. म्हणजे ना मी सतत तेच करतोय असं वाटतं. मी निराश झालो यार. हो नो नो नो. रिलॅक्स. ठीक आहे दाविंची, रिलॅक्स. ऍक्च्युली आपलं आयुष्य ना हे समुद्राच्या किनाऱ्यावरच्या वालू सारखं आहे. म्हणजे सकाळी लाटा येतात जातात, पण वालू तिकडच असते. वालू कधी निराश होते काय मला सांग? नाही नाही ना? नाही. तसं आपण दोघं आता वालू होऊया. हे तुम्ही पाय ना फिलॉसॉफी झाड्या. ती फिलॉसॉफी नंतर झाड. मी ते एका पायावर उभा आहे, पायाला डोळे आले. अरे चित्र काढणार रे. कान फाटेल वाचायला. फाटगिरी करतोस, करत नाही का? एका थोर चित्रकाराला क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय, तो निराश झालाय वाचायला. तो थोडा सहन करू शकत नाही वाचायला. अरे काढणार आहे, चित्र काढणार आहे लवकर. थोची एकेदा विंची, काय बोलतोय? कुठल्या पद्धतीचं चित्र काढू म्हणजे मला असं बरं वाटेल? तुम्हाला बरं वाटण्यासाठी आपण सेमी न्यूड चित्र काढूया. सेमी न्यूड? हा, ओके, ठीक आहे. अरे काय? हा, अरे हो भो,
अरे सेमी न्यूड चित्र काढायचं म्हणून तुम्ही तुमचेच कपडे काढले का रे? अरे असं नसतं ना रे. अरे चित्रकला या थोर कलेला तुम्ही फारच बालवाडी लेवलला नेताय रे. असं नका करू रे. तू पोज मध्ये उभा राहा तिकडे. राहतो. तोची एकदा विंची मला अजून पण मज्जा येत नाहीये. पण मग आपण एक काम करूया, काय आपण फुल न्यूड चित्र काढूया. फुल न्यूड चालेल. ओके. अरे काय करताय? थांब रे. अरे दलिंदरानो, तुम्हाला लाजा नाही रे, पण मला बघताना लाज वाटेल ना रे. आणि मला निसर्गाची फसलेली चित्रकला बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. हे बघा, माझं चित्र काढायचं तर काढा, नाही तर मी जातो इथून. ठीक आहे. तोची एकदा विंची बोला. आपण ह्यांचं न्यूड चित्र काढूया. चला या, एक मिनिट. आम्ही पैसे दिले. वा 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 वा. एकेदा विंची पिकेदा विंची, तुम्ही खरंच एकमेवा द्वितीय आहात. सुपर हिट. बघा आपल्या हास्यरसिक काय म्हणतात. सई, कलाकारांचा कल्ला परफॉर्मन्स होता. फार मजा आली. तुम्ही किती भारी दिसताय दोघे. हेअर मेकअप कॉस्ट्युम टीमला माझा सलाम. येस. म्हणजे आम्हाला माहीत असतं की काय होणार आहे, पण ते कसं होणार आहे ह्याची जी उत्सुकता असते ते तुम्ही तिघे इतकी शिघेला पोचवताना त्याला काही तोड नाही. अरुणदा, तुम्हाला पंप द्यायच्याला मी खरंच घाबरल्या. मला 2 मिनटं कळलं नाही की काय झालं. धावपळ झाली. मी खरंच म्हणजे माझे हार्टबीट्स इकडे खरंच वाढले होते. खूप काळजी वाटते तुमची आणि तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. श्यामदादा, काही शब्द तुमच्याच तोंडून इतके भारी वाटतात, म्हणजे बाकी कोणीही ते शब्द म्हणले तरी त्याची तुलना तुम्ही जे म्हणता त्याच्याशी कधीच करता येणार नाही. इतके ते शब्द तुमच्या तोंडून गोड वाटतात. फिलॉसॉफी झाड्या वगैरे जे शब्द आहेत ना, या शब्दातली गंमत इतर कोणी बोललं तर तेवढी नाही येणार जेवढी तू बोलल्यावर येते. कारण ना त्याच्यामध्ये त्या तुसडेपणामध्ये सुद्धा एक गोडवा आहे जो तुझ्या ॲपिरन्समुळे, तुझ्या चेहऱ्यामुळे येत असतो, समोरून दिसत असतो. याने जरी गमतीने तुम्हाला असं म्हटलं असेल की तुम्ही निसर्गाची फसलेली चित्रकला आहात, तरी मी तुम्हाला दोघांना जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं की निसर्गाने हसत हसत प्रसन्न मुद्रेने काढलेली 2 चित्र आहेत. तुमच्या ॲक्च्युली ना खरं तर ते एक आणि द्वितीय काढून टाकल्यानंतर तुमच्या तिघांचा एक मेवा आहे ज्याचा स्वाद आम्ही लुटतोय गेले कित्येक सीन. वा वा वा. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. थँक्यू सो मच गाईज. आपल्याला हास्याच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांनी आखलाय फिरायला जाण्याचा बेत. परंतु त्यांच्या या यशस्वी बेताला मिळाला एक थंडगार ट्विस्ट. बघूया तो ट्विस्ट काय आहे. प्रसादा, बोला. सई, तुझा भाऊ आज हिमाचलमध्ये काय करायला आलाय माहितीये? आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट, हनीमून. ही हिमाचल मधली गुलाबी थंडी, बाहेर वाढणारा गारगार वारा, पडणारा बर्फ, ह्या रूम मध्ये हीटरमुळे तयार झालेली ऊब, अगदी असं रोमॅन्टिक वातावरण झालंय. तुम्हाला सांगतो, हनीमून ही आयुष्यातली अशी गोष्ट आहे ना की म्हणजे हनीमून ही आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हो 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 हो. काय पशा, बस ना आता. आपण किती वेळ ह्याच विषयावर बोलणार आहोत आणि काय तेच तेच सांगतोय. सगळ्यांना माहितीये हनीमून ही काय गोष्ट आहे ते. आणि साधारण आपण दर 4 आठवड्यांनी हनीमूनचं स्किट करतोय. ते वेब सिरीज मध्ये इंटिमेट सीन करतोयस ना, त्यामुळे तुला सगळं तेच सुचतंय. नको सांगूस, माहितीये सगळ्यांना सगळं. बोलण्यात नको वेळ घालूस असं म्हणायचंय मला. नमा, हा बोल ना. विसरल्यास? नाही नाही, काय? नमा, यू आर लुकिंग
स्टँडिंग काय स्टँडिंग स्टनिंग काय बोलतोयस? स्टनिंग स्टनिंग इश आय लव्ह यू आय लव्ह यू टू इश नमा अरे ए क्या हुआ रे ओ भाई जी लाइट चली गई है हाँ लाइट चली गई है अरे? हाँ अभी इन्वर्टर ऑन किया है, देखो तो कभी आएगा 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 जल्दी आएगा एंजॉय एंजॉय अब वैसे भी लाईट की जरूरत नाही रहती ऐसे आपल्याच हॉटेलची गेली की सगळ्यांची गेली आहे काय माहिती अरे अचानक एवढी थंडी किती टेम्परेचर -8 ए बाबा ए हाँ भाई जी अरे ठंडी बढ़ गई है ओ भाई जी हीटर बंद है हीटर बंद है हीटर हीटर बंद है इन्वर्टर पे नहीं चलता हीटर अरे हनीमून है रे एंजॉय एंजॉय ये ठंडी में बोलने वाला था एंजॉय अरे नमा. एवढा घाम का आलाय तुला पण एवढ्या थंडीत तापलेलं दूध फ्रीज मध्ये ठेव मक्कल का होतं ते नमा. थंडी 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 घुसली मला कळाली जरा थांब कळाली कशी काय होत आहे अरे चांगली गुलाबी थंडी होती अचानक जुलाबी थंडी सुरू झाली आहे या हरकत नाही आपण करायचं हाडं गोठवणाऱ्या थंडीत अरे आय, पशा, पशा. या हाडं गोठवणाऱ्या थंडीत आपण कसा हनीमून साजरा करायचा कारण या थंडीत ना फक्त अंगावर काटाच उभा राहू शकतो दे ना मला. थांब थांब ना तू टॉयलेटला गेला होतास ना मग परत कसं काय आलास लगेच हिम्मतच नाही झाली कसली एवढ्या थंडीत आतमध्ये जाऊन लुंगी काढायची हिंमतच नाही होत आहे कळ थांबली माझी हा अरे देवा नो रे हे तू घाबरू नको आपण हे करूया हा आपण ना हे करायचं काय करतोयस हे. अरे हनीमूनला आलेला आपण पहिलं कपले ज्या अंगावर एकावर एक कपडे चढवतोय हरकत नाही बा मग काय म्हणते आपण उत्साह नाही कमी करायचा उत्साह तसंच ठेव मग काय आपण करूया ना मजा करूया मजा अरे जो शब्द बोलता येत नाहीये ते काय करणार आहेस मज्जा मरू दे सगळं हे हा इथून 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 विचार कर इथून नमा हॅपी हनीमून हॅपी हनीमून सुरू करायचं आय लव्ह यू आय लव्ह यू टू केवढा थंड आहेस तू केवढा थंड आहेस तू पशा जवळ आलो की ऊब निर्माण होईल ना त्याच्या आईला ह्यानं पाकळ्या टावल्या त्या पण थंड झाल्या सगळ्या बसायचं प्रमाण झालं हरकत नाही आपण करूया एन्जॉय काय मला नाही थंडी सहन होती यार पशा ना आपण करूया ना एन्जॉय काय करूया कशाला हा तू प्लॅन केलास मला तिथे सांग ऐक ना हे कुठे बदा 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 दूध कुठे बदा बदा बदाम बदाम तिथे ठेवले ते खेचा ना घेऊन ये ना मी नाही माझा मूड घालवलाय तू अरे बायको देते ना इथून विचार उत्साह नको कमी करू बदा बदा देते देते फ्लोरिंग पण थंड आहे अशी नको हनीमून आहे ना लाजत आहे लाजत
लाजत मुरडत ये तुला एवढं खास आहे लाजत लाजत याला सांगतोस मला एवढी थंडी वाजते ये ना जरा हनीमूनचा फील घे ना. ये. हा, ये ये ना. नमा लाजत लाजत ये लाजत लाजत अजून किती लाजत येऊ लाजत लाजत ये. एक तर अशा पोझिशन मध्ये बसलाय की हाड करावं वाटतंय तुला अजून त्याला सांगतो घे पकड धर आई गार आहे गार आहे. हे ग्लास पण गार पशा आहे. यार पशा का तू हा प्लॅन केलायस मला तर ना खरंच मस्त व्हायला झालं यार मला नाही थंडी सहन होत रे. ए नमा हे बघ काय आलंय. हे काय झालं पशा अरे देवा. आता दुधाची पण कुल्फी झाली दुधाची पण म्हणजे पाण्याची कुल्फी झाली सगळ्याचीच कुल्फी झाली थंडगार झालंय सगळं वातावरण हरकत नाही. उत्साह नको कमी करू नाही. आपण याच्यातून करूया ना काहीतरी. हा ऐक ना हे राहूया रोमॅन्टिक राहू लाईट पण येत नाहीये ऐक ना हे नमा गाणं गा ना गाणं गाणं गा ना. एवढ्या ह्याच्यात थंडीमध्ये नाही नाही काय करूया गाणं गा नाचूया म्हणजे जरा ऊब निर्माण होईल ना. खरंच होईल निर्माण? ऊब निर्माण होईल. ठीक आहे हा कुठलं गाणं गाऊ गरम गरम गाणं गा. गरम ठीक आहे आणि नाच पण हा सोबत. नाचते हा हा ज्वानीच्या आगीची मशाल हाती आले मी हौसाच्या भयान राती काजवा उड रानात सुरात गाती दिलाचा दिलभर जीवाचा जीवलग कुठं दिसल मला शोधू कुठं घुसला ग बाई घुसला वारा घुसला मला पस्तावल्यासारखं होतंय मला पशा इकडे येऊन कशाला आपण या थंडीत आलोय मारायला मला कळत नाही काय सांगू माझ्या मैत्रिणींना काय सांगू मी हनीमूनची सुरुवात अशी थंड झाली असं सांगू सगळंच गोठतंय दुधाच्या बर्फाचा गोळा झालाय नळ उघडायला जावं तर त्यातून बर्फाचे तुकडे बाहेर पडतात कशाला आलो असं झालंय यार मला पशा पस्तावले आणि माझ्या नवऱ्याने सगळे 12 वाजवले सगळं रडू नको हनीमूनचं असं झालंय मला. रडू नको ना. पशा माझा डोळा चिकटलाय पशा असं कसं चिकटलं? पशा माझ्या अश्रूंचा बर्फ झाला वाटतं पशा डोळा चिकटलाय पशा काहीतरी कर पशा मी नाटक लिहू अश्रूंचा झाला बर्फ. अरे कर ना काहीतरी तुला विरोध सुचतोय त्या मी करतो काहीतरी बर्फ झाले यार मी करतो, थांब. हे आता अरे बर्फाचा गोळा खातात बर्फाचा डोळा खायचा तुला थांब देख आंखों में मेरे लिए प्यार दिख रहा. एक मिनिट बर्फ हवा एवढा जवळ जवळ एव्हरेस्ट गेला डोळ्यात तुझ्या. एकतर हनीमूनला इकडे हिमाचलला आणलायस सगळं किती स्वप्न रंगवली होती मी काय हनीमून साजरा करेन आता कोण आलं? बट्ट्याबोळ करून टाकला हनीमूनचा बजा हे पण गार झालंय. हा ये रे बाबा ये लवकर. वारा आला वारा. नमस्ते बाईजी नमस्ते. ए काय रे तुझ्या भाईजी इथे लाईट गेली तुला भाईजी क्यों सर जी एंजॉय कर रहे हो ना? हे आहे ना तुला थंडी नाही वाजते का नहीं मैडम जी हमें तो आदत है ठंड की. काय खातोस काय ए बघ रे शिक त्याच्याकडे विचार काय खातो ते
लाइट कधी येणार आहे परत? मैडम जी लाइट आ जाएगी. हमारे जो मैनेजर है ना उन्होंने कॉल किया सी 1-2 दिन में लाइट आ जाएगी. देखो 1-2 दिन. बापरे 2 दिन. कितना सी हाँ लय वेगळंच कॅरेक्टर पकडला आहे. अरे वा. कितना सी हे गं. आया काय गो. हाँ सर जी, ये जो वेलकम ड्रिंक है ना हाँ. वो मैं नीचे पुल गया था, वो लेके आया हूँ. मगाशी द्यायचो आता देतो. पुल गया था. अरे आपण पिऊ आपला काय. हा पूल गया. सर जी इसमें ना सब्जा डाला है, सब्जा. उससे क्या होता है हमारी जो बॉडी है ना वो ठंड रह जाती है, गर्म नहीं होती है. तुझ्या आईला हो मुद्दाम करतो का रे. ये डाला है जो इधर बॉडी और ठंडा कर रहा है तुम. गर्मी चाहिए बॉडी ठंडा कर रहा है. पैकेज में लिखा है, देना पड़ता है आ, सर जी. झालं त्याचं. टिक 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 टिक. सर जी टिप. टिप्प सुन क्या मालूम है एवढी थंडी असेल ना तर ऐसा पाकळ्या मत हंतरो पराक्कन गोटतात. हाँ पाकळ्यांमधले पराक्कन गोटतात. ही तुझी टिप दे गाथा. ठीक है सर जी, एंजॉय. मैडम जी एंजॉय ए, जा एंजॉय. जा 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 चल. लाईटचं बघा यार काहीतरी लवकर. ए, नमस्- ते चालू कर लवकर. नमस्- सो- मला सो- नाही झालं थंडी. नमस्- sorry. नाही सॉरी नाही नमस्- पशा. sorry आहे. पशा ना तू खूप वाईट वागलास यार पशा. आणि मुलं येऊन कोणी असं वागतं का? मला अजिबात तुझ्याशी बोलायचं नाही. इथून पुढे ना मी येणारच नाही तुझ्यासोबत. आणि मुलं मला नाही बोलायचं नमा नाही नमा नमा बोलायचं. नमा हे मारल्यावर चांगलं वाटतंय. थंडी जाते मारल्यावर. हा? हो थंडी जाते की नाही है ना. जाते अरे जाते. अरे. हळू मला जोरात लागतंय. हे बरं आहे. अरे मस्त आहे. हे रात्र अशीच काढूया आपण. हो, चल. एकमेकांना मारू परत. अरे वा अरे वा. वा 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 वा. तुमचा अभिनय इतका भारी होता की तुमच्या पूर्ण स्किटभर मला सुद्धा थंडी वाजत होती. क्या बात. वेल डन वेल डन वेल डन. सई. तुम्हा दोघांना असं करावं असं वाटतंय मला. किती सुंदर परफॉर्मन्स, किती सुंदर सादरीकरण. तुम्ही किती दोघे तगडे ॲक्टर आहात. तुमच्या जगात कसं घेऊन जाता इझिली ते तुम्ही आज परत एकदा दाखवून दिलं. आणि म्हणजे आम्ही तिकडे पोचलो हिमाचलला. जेव्हा खिडकी उघडली तेव्हा वाऱ्याची झुळूक जाणवली. म्हणजे असं खूप कमी वेळेला होतं की ॲक्टरसोबत आपण जातो 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 आणि मग इतके त्या जगातले होऊन जातो की आत्ता कुठे बसलोय, काय चाललंय याचा विसर पडतो. आणि तसंच झालं. हडकर आणि कंपनी टायमिंगसाठी क्या बात. लाजवाब. फार मजा आली. बनेची पण एंट्री छोटीशी होती पण खुसखुशीत होती. फार एन्जॉय केला परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा. प्राजक्ता सगळ्यात आधी तुझ्याबद्दल बोलायचंय. माझा ब्लेझर तुला मी दिलाय तो वापरून झाला की मला परत दे. स्टँडिंग परफॉर्मन्स आय मीन स्टनिंग परफॉर्मन्स. वा वा क्या बात आहे. काय वातावरण निर्मिती. अप्रतिम अप्रतिम. काय एक 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 बारीक बारीक गोष्टी. त्या दुधाची कुल्फी, तो बर्फ, डोळ्यातला बर्फ. क्या बात. कमाल कमाल पंचेस होते. कमाल एक्सपिरियन्स होता. आणि ॲक्च्युली कुठे तुम्ही कुठल्या तरी उंचीच्या ठिकाणी गेलायत, प्रचंड उंचीच्या, आणि भयानक थंडी आहे. इतका मेक बिलीव्ह तो परफेक्ट होता. इतका परफेक्ट की क्या बात आहे क्या बात आहे. वंडरफुल वंडरफुल. मंडळी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब दोघी फिल्टरपाड्याच्या बच्चनकडे म्हणजे आपल्या गौरव मोरेकडे आल्यात एक कंप्लेंट घेऊन. बघूया तिथे काय धमाल घडतीये. हॅलो एव्हरीवन. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. नमस्कार नमस्कार. एम एच पोलीस स्टेशन. कॉमेडी नाही पाहिजे. तुम्हाला तर माहित आहे की मी हवालदार गौरव मोरे. मी सारखं सारखं का सांगतोय हवालदार हवालदार. ही जी तुमच्या बाजूला बसल्यात ना ती लय वेळा विचारतात कपडे बघून आज कुठलं कॅरेक्टर आहे तवा. म्हणून शिना मला सांगायला लागतंय तवा. तर माझी पोलिसी व्यक्तिरेखा ह्याची उज्ज्वल परंपरा तुम्हाला तर माहित आहे. मागच्या वेळेला मी हवालदारच केला होता कोल्हापूरचा. तापला का तवा तापला का तवा ह्याच्या पुढे गेलोच नाही.
आणि ऑन डिमांड आज परत मला हवालदार बनवलाय त्याच्या आईला त्याच्या. मला एक कळत नाही, मला हसवायला बोलवले की माझ्यावर हसवायला मला बोलवलंय. असू द्या पण आज ज्या पद्धतीची वर्दी माझ्या अंगावर आहे आपला कुणी अपमान करू शकत नाही. हे बघा माझ्याकडे पंचेस असतात पण आज पंचेस सकट माझ्याकडे काठी पण आहे. जर का कोणी माझा अपमान करायचा प्रयत्न केला असा देतो का नाही उत्स्फूर्तपणे तवा येऊ द्या. आता कोण येते ती मी आहे की तवा येऊ द्या. कोण येते तवा नाही 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 तुला आज खडी फोटायला पाठवली तर नाव नाही लावणार वनिता बाई. तुला दाखवतेच मी आता काय चीज आहे ते. मोठी आली चीज नाही तुला जेल मध्ये चक्की पिसायला लावली ना तर मी पण नाव नाही सांगणार. आली मोठी शाणी. ह्या मोर्चातली दोन आवाज ओळखीची वाटतात. हाय तरी कोण हे लोक. नाही तुला दाखवते मी. तू येत बरोबर. इकडे ये तू आंधी इकडे ये. अयो आई बायको तुम्ही दोघं पोलीस स्टेशन मध्ये काय करताय. घरी सगळं ठीक आहे ना तवा. कसलं ठीक आहे हे तुमच्या आईला सांगा. डोक्याला शॉट द्यायचं काम नाही. माझ्या डोक्याला शॉट दिला ना तर ही सगळी 32 आहे ना घशात घाली ना. तू माझी 32 घशात घालशील आणि मी बरी बघत बसन. नाही तुझ्या झिंजा उपटला तर नाव नाही लावणार वनिता बाई. बाई 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 माझ्या झिंजा उपटशील मी बरी उपटून देईन तुला. ना माझी 32 घशात घालशील ना मी बरी बघून घेईन तुला. आली मोठी माझ्या झिंजा उपटायला. जा 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 तू जा जा जा. अगं तू हायस तरी कोण. तू हायस तरी कोण. अगं जा तू जा. अगं जा तू जा. अगं जा. असं कसं झालं काय. कसला म्हणताय MHJ पोलीस स्टेशन बघितलं का नाही. एकदम सिरियस कॉमेडी नाही पाहिजे आज सांगतोय. हा कशाला भांडताय ते सांगा पहिलं. भांडायला मुळात आम्ही इकडे आलोच नाही आहे. हा मी तुमच्या आईची कंप्लेंट लिवायला आला इकडे. काय झालंय तवा. सासूबाई नाही तुम्हाला जेल मध्ये पाठवलं तर मी पण नाव नाही लावणार. माझा नवरा पोलीस आहे पोलीस. अगं जाग माझा पोरगा पण पोलिसात आहे तवा. ऐका की माझा पोरगा आहे. मी लाडा कुडात वाढवलंय त्याला. माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही तवा. गौऱ्या जाणार नाहीस ना. नाही काय नाही जाणार. पटकन कंप्लेंट लिहून घे. पटकन कंप्लेंट लिहून घे. मी देवपूजेसाठी आणलेला गुलाब हिनं केसात माळलाय तवा. बघू दे की. ओ हो ओ हसीना व्हॉट अ ब्युटिफुल. माझं ऐकून घे. मी देवपूजेसाठी आणलेला गुलाब तिने केसात माळलाय तवा. बघ काय खरंय का तवा. खरंय तवा पण माझं पण ऐकून घ्या ना तवा. काय झालंय. मी माझ्या माहेरून आणलेलं फरसाण एका दिवसात संपवलं ना तुमच्या आईनं. खा खा खातीनी पापा पाहिजे तेवढं पसरती बाई. 300 स्क्वेअर फुटाच्या घरात 150 स्क्वेअर फूट तर हीच जागा वापरती. आपण कुठं राहायचं आपण कुठं जायचं बरं. चल की जाऊ हॉटेलात. कशाला हाणले. आता माझं पण ऐक. घरात कुठं चालावं फिरावं म्हंटल तर पायात येते ही नट मोगरी. अगं बाई मी नट मोगरी हाय कशी चिडवायली आहे. मला जमत नाही म्हणून करून दाखवती माझ्या समोर. परत कर की परत. मी नट मोगरी हाय कसा डुलतोय बैल. कशाला काय बोलली. बैल बैल बोलली नाही तुम्ही बरं ऐकून घेता डुकरासारखं. नट मोगरीच आहे ही. मी जर नट मोगरी असेल ना तर तुम्ही झुलता झेंडू हाय. कमिशनर साहेबाची गाडी आली. काय विशेषण आहे. आई बैल बोलत्या बायको रानडुक्कर बोलत्या. घेऊ तरी काय. मला ते काय माहित नाही. तू माझी कंप्लेंट लिहून चांगली 2 वर्षासाठी खडी फोडायला पाठव तिला. बया 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 तुम्ही पाठवाल मी बरी टुकू टुकू जाईन खडी फोडायला. तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या. माझी कंप्लेंट लिहून घ्या. नाही तुमच्या आईला मी माझ्या अगोदर खडी फोडायला पाठवलं तर मी पण नाव नाही लावणार. तुमची आई जाऊन नुसतं डोंगरावर बसली ना तरी त्या खड्यांची रेती होईल. तू काय रे. लागलाच पाहिजे तुला तवा. माझ्या वजनावर एक शब्द सुद्धा बोलायचं नाही सांगून ठेवती. तुम्ही माझ्या गा बसा. आता एकाचा पण आवाज नाही पाहिजे. कळलं का. MHJ पोलीस स्टेशन एकदम सिरियस. कळलं काय. आवाज जर आला ना सांगितलंय
काय केलं? काय नाही हा? काय नाही केलं आई समोर काठी आपटलीस? आपटली. माझ्यासमोर काठी आपटलीस? तुझी एवढी हिंमत झाली माझ्यासमोर काठी आपटतोयस तू? अगं नाही आपटली का काठी आई मी हिला घाबरवायला काठी आपटली काय बोलला अगं जाऊ दे की आई आहे तुम्ही मला बया 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 माझं नशीबच फुटलं ग बया आये कोणाशी लग्न लावून दिलं ग आये चारमार सोबत ग तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या कशी घेऊ कंप्लेंट लिहून आई आहे ती माझी मला माहिती. ऐका पण एकदा का जर मी कंप्लेंट लिहून घेतली तर परत तुम्हाला मागे सरता येणार नाही चालेल. चौकशीला सामोरं जावं लागल चालतंय की. आणि तुला तर माहित आहे एकदा का आपल्याला सिंगम जागा झाला कशाला हात द्या का तुला हाणलाच पाहिजे नको तिथं कशाला शिंगम जागा करतोयस? ऐका तुम्ही हा. मी तर म्हणते तुमच्यातला सिंगम जागा करा हा. नाही तुम्ही विसरूनच जा या तुमच्या आई आहे ना मी तुमची बायको हा. कसं असतंय प्रत्येक पोलीसवाल्याला ना प्रत्येक गुन्हेगार सारखाच असला पाहिजे बघितलं कसलं टाळ्याचं वाक्य म्हणली ती टाळ्यांचं वाक्य हा. नाही मला पण दाखवायचं तिला माझा हिसका तू कंप्लेंट लिहून घे चल लवकर. दाखवा ना मग ठीक आहे घेतो कंप्लेंट लिहून आता बघा तुम्ही हा हवालदार गौरवमुळे सॉरी हा आता हवालदारनी रजिस्टर ओपन केलंय हातात पेन घेतलाय तवा आता बघा मग लिवा की तवा हा. तुमचं नेहमीच आहे आपलं रजिस्टर ओपन करून ठेवायचं लिवायचं कायच नाही घरच्या गोष्टी इकडे कशाला बोलती ग काय काय याच्यात काय तेव्हा घरच्या गोष्टी हारा मारतो का काय मी नाही करतोय तू लिहून घे ना लिहून घे, कंप्लेंट तुझं लिहून लिहून. घ्या मी जेव्हा घरात गाणी गात असते ना हा. माझ्या गाण्यातल्या चुका काढते ही बघा मला जमल तसं भजन म्हणत असते मी होय, होय. पण हिच्यातली चरबी आहे माझ्या गाण्यातल्या चुका काढत असती आणि तुम्ही माझ्या मराठीच्या चुका काढता त्याचं काय तुझं मराठी हायच दळबद्री इकडे या काय आपण तिघांनी एकत्र या आपण तिघ हा. स्किट मध्ये एकत्र असताना कुणाची मराठी चांगली ह्याच्यावर बोलायचं नाही कळलं शांत व्हा पाणी प्या थंड व्हा समोपचाराने घ्या घरी जा चला काय बोलला समोपचाराने घ्या आणि घरी जा आता काय बोला अजून सांगा की म्हणजे तुम्ही आमची कंप्लेंट लिहून नाही घेणार ह्याच्यात काहीच मजा नाही दुसरी माझ्याकडे काय काय मी जेव्हा घरी असती ना हा ही माझी काळजी घेत नाही नवऱ्यासोबत दिवसभर मोबाईल वर चॅटिंग करत असती काय सांगते वय पण मला एक पण मेसेज येत नाही काय करू ग आई काय केलंय का माझा एक पण मेसेज येत नाही कुणासोबत बोलते आई मला काय माहिती तुझ्या गोऱ्या रंगाला भळला सांगत होते नको करूस लग्न आता काय करू तू मला मेसेज नाही करत तू केवढा तो अभिनय करता दोघं मिळून केवढा दिवसाला 50 मेसेज करती ना एक तरी मेसेजला ते निळी काडी येते का तुमच्या मला केलं मेसेज मग आई आता बघ दूध का दूध पाणी का पाणी आताच करतो हा हे बघ मोबाईल कुठं आहे मेसेज कुठं आहे अयो हाय की मेसेज सॉरी तुझं नाव इग्नोर म्हणून सेव्ह केलंय अयो सॉरी बघा, बायकोचे लाड बघा तिची चांगली चांगली नावं ठेवा अगं. आईचं नाव काय ठेवले आई अहो, ही तुमची अक्कल सासूबाई अहो इग्नोर काय चांगलं नाव नसतं इग्नोर म्हणजे ते वगळता येणारी व्यक्ती म्हणजे मला इग्नोर करायचं मग बरोबर नाव ठेवले सासूबाई तुम्ही माझं नाव इग्नोर ठेवलं आता तू डिस्टर्ब करते मला तुम्ही करू काय तवा माझं नाव आहे आये कोणाशी लग्न करून दिलं का आये चारमर सोबत सॉरी जाऊ दे की आता झालंय संपलंय जा की घरला तवा जाती घरला जाती आणि तुमच्या आईच्या डोक्यात तांब्याच घालती ही माझ्या डोक्यात तांब्या घालणार हा. पाण्यानं भरली कळशीच घालेन तुझ्या डोक्यात आली गो मोठी मी पण हांडा घालीन ना माड टाकी भरलेली टाकी आहे टाकीच घालेन तुझ्या अरे डोक्यात गापासाठी काय झालं तवा एवढं भांडायला हा कशाला एवढं भांडताय कशाला एवढं भांडताय म्हणजे निदान त्या भांडणं पायी तरी तुम्ही घरी याल हा. त्या चौकशी पायी तरी तुम्ही घरी आले तुमचे पाय आपल्या घराला तरी लागतील आम्हाला काही भांडायचं नाही आम्ही मुद्दाम भांडण केलं आणि इथपर्यंत तुम्हाला दाखवायला आणलं अरे बाबा त्या सरकाराला सांग आम्हाला पण संसार असतोय घर असतोय बायको असती आई असती बहीण असती आम्हाला पण सुट्ट्या द्या त्यांना पण आमची गरज आहे हानली का तुझा आज वाढदिवस आहे अयो यो ते ड्युटीच्या नांद विसरलोच की आज माझा बर्थडे आहे म्हणून माहित होतं आम्हाला
केक दे त्याला. हायो केक आणलाय असं आहे की कसं आहे हा, म्हणजे असंच आपलं गंमत केली. अयो मी बनवलाय. काय केक आणलाय, एक नंबर केक आहे. एक नंबरच आहे. काय झालं? हवालदार साहेब आता तर माझी कंप्लेंट लिहूनच घ्या. काय? माझ्या नवऱ्यासाठी बनवलेल्या केक वरची चेरी माझ्या सासूबाईंनी खाल्ली. अशी मिरची लागते बा तिला. माझ्या पोराच्याच पगारात होता ना केक. अरे काय राहू दे की जरा. वा वा, मस्त जुगलबंदी रंगलेली, कमाल. बघूया हसरसी काय म्हणतायत. सई, खूप गोड परफॉर्मन्स होता. वने, तू कधी गौरवची पार्टनर होतेस, कधी बायको होतेस, कधी काकू होतेस, आज आई झालीस. म्हणजे तुला कुठल्याही रूपात ढकला, तू ते रूप छानपैकी धारण करतेस. साखर मिसळावी तशी तू पाण्यात मिसळतेस. फार मस्त. भाषा पण मस्त होती. शिवाली फार सुंदर. वनिता आणि गौरव पुढे त्यांच्याच ताकदीनं उभं राहणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे, पण तू ती लीला आज केलीस त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. गौरव मस्त. मागच्या वेळेपेक्षा खूप चांगली कोल्हापुरी बोललास तू आज. खूपच सुंदर, मस्त, मजा आली. किती गोड. प्रसादा, काय म्हणजे वनितानी एकूण किती वेळा पदर खोचायचा प्रयत्न केला ते मोजतो. 178. नाही पुरत आहे. फार गोडवा होता त्या स्किटमध्ये. आणि त्यानंतर खरं तर मला असं वाटतं की आपण फक्त बोलतो पोलिसांबद्दल, पण ते जे करतात पोलीस बंधू आणि पोलीस भगिनी, त्याचं मोल आपण फक्त बोलण्यातनं नाही व्यक्त करू शकत. त्यांचं काम खूप मोठं आहे. मला असं वाटतं आज आपल्या अख्ख्या मंचाने उभं राहून त्यांना सॅल्यूट करूया. आणि आता जाणून घेऊया आजचा हा भाग आपल्या दर्दी हास्यरसिकांना कसा वाटलाय. झालेल्या भागाबद्दल आपण नेहमीच बोलतो. आज एका व्यक्तीबद्दल पर्टिक्युलर मला बोलायला आवडेल. येस प्लीज. येस. मला बोलायचं आहे गौरव मोरे विषयी. ओव्हरऑलच आपण स्किट्समध्ये गौरवचा बरेचदा अपमान करतो आणि तो अत्यंत स्पोर्टिंगली घेतो सुद्धा, एन्जॉय करतो. त्याच्यावर 80% पंचेस अवलंबून असतात. पण आज तुझ्याबद्दल विशेष बोलण्याचं कारण असं की तुझा एक इंटरव्ह्यू पाहिला, त्यात तू खूप छान बोललास. हळूहळू तुझे विचारही प्रगल्भ होत चाललेत, याचा मला खूप आनंद होतो आहे गौरव. आणि तुझ्यावरती 90च्या दशकातल्या चित्रपटांचा खूप पगडा आहे असं त्यात तू म्हणालास. आणि काही काही वेळेला तू 2.5, 3 तास उभं राहून चित्रपट पाहिलेले आहेत असंही तू म्हणालास. या निमित्ताने मी तुला या शुभेच्छा देतो की येणाऱ्या दशकातल्या यंगस्टर्सवरती तुझा पगडा पडावा आणि तुझ्या चित्रपटांना एवढी गर्दी व्हावी की त्यांना तुझे चित्रपट 2.5 तास उभं राहून पाहायला लागावेत. अशा शुभेच्छा. आय लव्ह यू. वी लव्ह यू. वी लव्ह यू ऑल. तर मंडळी, याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे राम राम म्हणण्याची. तेव्हा भेटत राहूया सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता. आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.